आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू मॅडम, तुमच्यासाठी गिफ्ट आले. आता गिफ्ट कोणाकडनं आलं माहिती नाही. यशोधरा, गिफ्ट आहे? कुणी पाठवलंय? काही नाव वगैरे नाही, निनावी आहे. कुणी पाठवलं असेल? आय मीन काही ओकेजन पण नाही आहे. त्याला उघडून तो बघ ना. माझ्या जीवाचा तुकडा मी तुझ्याकडे सोपवला होता आणि त्याची तू ही अशी अवस्था केलीस. मी हे चालवून घेईन असं वाटलं तुला? थांब, मी येते माझ्या जीवाचा तुकडा घ्यायला. यशोधरा, ए यशोधरा, काय झालं? तो चिठ्ठी कोणाची आहे? दुसरं कोण? That rubbish मोनिशा. जेलमध्ये तरी पण तिच्या कुरापती संपत नाही. मुद्दाम मला दिवसायला बघते ती. बट आय विल नॉट लेट हर डू दॅट. मम्मा, एकदा ते गिफ्ट तरी उघडून बघा ना मम्मा. चला, माहिती आहे ना कोणी पाठवलं ते? मोनिशाने पाठवलं असणार. ठीक आहे, जस्ट डिस्ट्रॉय इट. आत्तापुरती वेळ मारून दिली आम्ही, सगळं मोनिशावर ढकलून. पण या चिठ्ठीतला आमचा भूतकाळ समोर आला तर सगळं संपेल. कसं थांबवायचं हे? चला लवकर, आपल्याला फोन घ्यायचा आहे. ती आराध्या आहे, तिचा फोन पाण्यात पडला ना, तर मग तिला न्यू फोन घ्यायचा आहे. ती रडत होती ना बिचारी. मग आता आपण जाऊया न्यू फोन घ्यायला. चला लवकर, चला चला चला. मम्मा, मम्मा काय होतंय? काय होतंय मम्मा ना? मम्मा काय होतंय? काय होतंय? तुम्हाला बरं नाही का वाटत? काय होतंय त्यांना? मम्मा, मम्मा पाणी पाणी. मम्मा काय होतंय? मम्मा, मम्मा पाणी घ्या. यशोधरा, काही त्रास होतोय का? पाणी घ्या ना. पाणी घ्या ना मम्मा, पाणी घ्या, तुम्हाला बरं वाटेल. काय होतंय मम्मा? बरं नाही आहे का तुम्हाला? काय होतंय? काय होतंय? स्ट्रेस काही नाही बेटा, आय एम फाईन. आय एम फाईन बेटा. नक्की? नक्की. आणि तू काय म्हणत होतास? हा, ते तारा आराध्याला फोन हवा होता ना? हा, अरे आराध्याचा फोन पाण्यात पडला ना. आम्ही तिला म्हटलं होतं की नवीन फोन घेऊन देऊ, तर तू जरा बघशील? हो हो, तसं माझं बाहेर कामच आहे, जाताना फोन घेऊन देतो. हे गिफ्ट, हे कोणाचं गिफ्ट आहे? डिस्ट्रॉय करायला सांगितलं ना आम्ही गिफ्ट. मग इथे काय रे? हो हो, जस्ट डिस्ट्रॉय इट. गो. हो, चल 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 चल. बाय. माझं बाळ, माझं बाळ. माझ्या जीवाचा तुकडा मी तुझ्याकडे सोपवला होता. मी येते माझ्या जीवाचा तुकडा घ्यायला.
ताई पके आलाय. काम पुढे सरकलं असेल तर येऊन फायदा, नाहीतर काही गरज नाही म्हणावं. नाही मॅडम, सरकलाय म्हणूनच तर आलोय मी. हे बघा, पाड्यातल्या 7-8 लोकांच्या सह्या घेऊन आलोय. आणि एक महत्वाची बातमी घेऊन आलोय. बातमी? पाड्याच्या भोवतीची आणि पाड्यातली एकंदर 100 एकर जमीन ही फक्त पाड्यातल्या लोकांच्या नाही, तर एका प्रायव्हेट बिझनेसमॅनच्या नावावर आहे. अशी पक्की माहिती काढली मी. नाव काय? ती जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे ते अजून कळलेलं नाही मॅडम, पण ते लवकरात लवकर मी जाणून घेईन, अगदी लवकरच. ती जमीन कुणाच्या नावावर आहे हे कळून काय होणार आहे? तुमचं प्रॉमिस काय होतं? ती जमीन तुम्ही आम्हाला मिळवून देणार होता. मग त्याचं काय झालं? आणि अजून तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव कळलं नाही. हो, पुढे काय काम करणार तुम्ही? मॅडम तेच सांगतोय ना मी. हे बघा, एकदा मला त्याचं नाव कळलं ना की त्या माणसासोबत मी मीटिंग घडवून आणतो आणि मग आपली डील कशी परफेक्ट आहे हे मी त्याला पटवून देणार. मग आपलं काम फत्ते झालंच म्हणून समजा. फक्त ह्या कामासाठी मला थोडासा वेळ हवाय. दिला, वेळ दिला. पण पक्या काम लवकर करायचं. ओके? हो, आपल्या ओके मध्येच खोके आहेत साहेब. तुम्ही फक्त खोके मोजायला तयार राहा. बरं, तुला काही चहा पाणी? नाही, चहा पाणी कशाला हवंय? मॅडम मला भेटल्या हेच माझ्यासाठी खूप झाले. येतो मी. ताराला कसं ओळखतं? तुमचा आणि ताराचा काय संबंध? नाही म्हणजे मॅडम, हे तुम्हाला कसं काय कळलं? आमच्यापासून एखादी गोष्ट लपून राहू शकते असा विचार तुम्ही तरी करू नका. आन्सर मी. नाही, काय झालं, पण मला एक गोष्ट कळत नाही मॅडम. जो पाडा तुम्हाला विकत घ्यायचा त्या पाड्यातली अशी एक मुलगी तुमच्याच घरात राहते जी तो पाडा विकू नये याच्या मागे लागली. हो, ती त्या लोकांची लीडर आहे आणि ती तुमच्या घरात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, तुमचा मुलगा तिला आराध्य का म्हणतोय? हे काय गडबड आहे हे तुम्हाला कळत नाहीये. एक मिनिट, प्रश्न आम्ही विचारलाय, तुम्ही उलट प्रश्न विचारू नका. उत्तर द्या. जस्ट आन्सर मी. सांगतो मॅडम. काय, ह्या पाड्यावर ना अनेक लोकांच्या नजरा होत्या. म्हणजे बऱ्याच जणांनी हातपाय मारले पण कोणालाच काही गवसलं नाही. मग माझी एंट्री तिकडे झाली. एका बिल्डरनी मला तिथे पाठवलं पाड्यातल्या लोकांच्या सह्या घ्यायला, आणि तिथेच माझी ताराशी भेट झाली. तारा, सुरुवातीला तिने मला खूप फुलवलं, झुलवलं. जर मी तिच्या विरोधात नसतो ना मॅडम, तर माझं काय खरं नाही, माझ्या गळ्यातच पडली असती ती. पण मी पण तिच्यामध्ये असा अडकलेलो ना मॅडम की डायरेक्ट वरात घेऊन तिच्या घरात गेलो. तिथेच तिने माझा खूप मोठा इन्सल्ट केला. सगळ्या पाड्यातल्या लोकांसमोर मला ती म्हणाली, ह्या अशा माणसासोबत मी लग्न करणार आहे असं तुला वाटलं तरी कसं? मला असं म्हणाली ती. माझ्यासारखे हिरोला, या पक्या भाईला असं म्हणाली. तिच्या तर लईच राग येतो मला तिचा. राग असा मनात दाबून ठेवू नये मिस्टर प्रकाश. नाही, काय होतं ना, बीपी वाढू शकतं, हायपरटेन्शन. राग आला, ज्याच्यावर आलाय आपल्याला त्या व्यक्तीकडे तो व्यक्त करावा.
त्या व्यक्तीला कळलं पाहिजे तुम्हाला राग आलाय ते. ऑफकोर्स तो तुमचा आणि ताराचा मॅटर आहे, आम्ही मध्ये पडणं योग्य नाही. बट स्टील फक्त आम्हाला असं वाटतं की तारा या पाड्या प्रकरणात अजिबात मध्ये येता कामा नये. तिला ना इतका त्रास द्या ना तिचं खच्चीकरण व्हायला पाहिजे. प्रचंड स्ट्रेस मध्ये येईल. इतका स्ट्रेस द्या की पाड्यातली माणसं त्यांच्या डोक्यावर आता छप्पर राहणार नाही. या सगळ्या गोष्टी तिच्या डोक्यातच आल्या नाही पाहिजे. आहे ती इथेच आहे, भेटा तिला, बोला तिच्याशी. तिला त्रास द्या, जमेल. नाही बघा म्हणजे इतर कामं तर तुम्हाला जमत नाहीये, पण किमान हे काम तरी. आय मीन ज्या मुलीने तुम्हाला पब्लिकली ह्युमिलिएट केलंय, आय मीन तुमचा इन्सल्ट केलाय, तिचा बदला घेण्याची ही चांगली वेळ आहे. संजय काय वाटतं, तुमच्या या मिस्टर प्रकाशना हे काम जमेल का आता तरी? नाही म्हणजे इतर कामं पुढे सरकत नाही आहेत, किमान हे तरी. यू नो व्हॉट मिस्टर प्रकाश, आता 2-4 तास आम्ही जरा बाहेर चाललोय, काम आहे. परत येऊ तेव्हा हे एवढं काम तरी तुम्हाला जमलेलं असेल का? वेल आय रिअली होप सो. हो मॅडम. लेट्स सी. संजय, मेक शुअर ही अंडरस्टँड्स. हो ताई. किती मस्त आहे. थँक्यू मम्मा. आता ती ना खूप खुश होईल. आता मी कधी देऊ तिला? आता लगेच देऊ? चालेल. आराध्या लवकर ये. काय झालं? काय लपवतोयस बरं तू? अरे श्रेयस काय आहे सांग तरी आम्हाला. ही एक गंमत आहे, पण मी तुला असं नाही सांगू शकत. तुला त्यासाठी डोळे बंद करावे लागतील. तू ये इकडे. आता डोळे बंद कर लवकर. आणि चीटिंग करू नको मध्येच. नाही. आता उघड. उघडू? उघड. हे काय आहे श्रेयस? अरे बघ हे काय आहे, बघ लवकर. बघ आता बघ. हे पण काढ, हे पण काढ. तुझा फोन पाण्यात पडला होता ना, मग तो काढता आला नसता, म्हणून मग मी न्यू घेऊन आलो.
हा खूप महागातला दिसतोय श्रेयस. मी कसा घेऊ हा फोन? अगं एवढ्या प्रेमाने आणलाय त्याने तुझ्यासाठी, नाही म्हणू नकोस आता. तसाही तुझा फोन पाण्यात पडला, फोन सिम सगळंच खराब झालं असणार. पण मम्मा आपण ते जुनं कार्ड पण ह्याच्यात टाकून बघू शकतो ना, चालतंय का ते? बेटा ते पाण्यात राहिलं ना, सो इट्स वेस्ट नाव. पण तू काळजी करू नकोस, आम्ही या फोन मध्ये नवीन सिम कार्ड टाकलंय. त्याला फोन नंबर दे आणि घरातल्यांना पण दे. हा ठीक आहे सासूबाई. थँक्यू सो मच. हिला हे कळतच नाहीये की हिच्या फोन मधला सिम कार्ड डिस्ट्रॉय करण्यासाठीच तर केलं सगळं. आवडलं ना तुला? खूप आवडला. थँक्यू सो मच. मग चांगलंच झालं. आलेच मी. ए थांब थांब, मी आता एक काम करतो, मी जातो आणि तुला मिस कॉल मारतो, मग तू सेव्ह कर. ठीक आहे. आलेच. अति होतंय आता हे. या तीड दमडीच्या ताराला एवढ्या महागातला फोन देण्याची काय गरज आहे? मम्मा पण माझ्याकडे तिचा नंबर नाहीये. डोंट वरी, आम्ही तिचा नंबर तुला मेसेज करून ठेवतो. ठीक आहे, लवकर द्या, मी चाललो. बाय. आई आम्ही जरा ऑफिसला जाऊन येतोय. यशोधरा, आता संध्याकाळ होत आले, आता कुठे बाहेर चाललीस? कशाला जाते म्हणजे? अगं काम आहे महत्वाचं, आमच्याशी नाही होणार ते. अगं अरविंद आणि अक्षय आहेत ना तिथे ऑफिस मध्ये. अरविंद पण तिकडेच आहे, सो विल जस्ट फिनिश द जॉब. तू ऐकणार नाहीस, जा तू जा. चल मी पण आवरावरी करते. श्रावणी चल स्वयंपाकघरात. चला तुम्ही पण जरा स्वयंपाकाचं बघूया. चल या. संजय, हा ताई. त्या ताराचं जुनं सिम कार्ड तर स्क्रॅप झालं. आय होप आता तो प्रकाश तिला व्यवस्थित धडा शिकवेल, सो दॅट पाडा प्रकरण तिच्या डोक्यातून कायमचं निघून जाईल. लेट्स होप सो. हो. लेट्स गो. की त्या ताराची खोली कुठली आहे तेच कळत नाही. पाड्यातलं तर कोणत्या माणसाचा नंबर पाठ नाही आपल्याला. फोन कसं करायचा, कसं बोलणं होणार त्यांच्याशी, काही सुचत नाही. बरेच दिवस सुटत होता तुला. श्रेयस, आजी ये लवकर, ये आपण मजा करू. बस काय मजा करू? काय पण करू. आजीची करतो भाजी. हा हे बघ, आता संध्याकाळ झाले, तू काय खाल्लं नाहीयेस, ज्यूस घे. कसला ज्यूस आहे? मोसंबीचा.
तुला आवडतो ना? नाही तू काय आज तुला दाखवतो पक्याचा इंगा. श्रेयस हॅलो